नमः शिवाय. जय भोलेनाथ. सगळ्यात आधी एक पाट स्वच्छ असा धुवून घेतला. त्यावर सफेद असा कॉटनचा कपडा टाकला, नवीन असा. आता सगळ्यात आधी कुठल्याही पूजेच्या आधी दिवा लावून दिव्याची पूजा केली. दिव्याच्या खाली थोड्याशा अक्षता ठेवून मग दिवा ठेवला आणि दिवा लावला. दिव्याला अक्षता, फूल आणि महादेवाची पूजा आहे म्हणून बेलाचं पान वाहिलं. आता पूजाच्या आधी सगळ्यात आधी बाप्पांची पूजा. कुठल्याही पूजाच्या वेळेस सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा केली जाते. गणपती बाप्पांना ताज्या पाण्याने अभिषेक घातलेला आहे आणि थोड्याशा अक्षता किंवा फुलं ठेवून गणपती बाप्पांची स्थापना केली. त्यानंतर गणपती बाप्पांनाही चंदन किंवा अष्टगंध किंवा हळदी कुंकू वाहिलेला आहे. अक्षताही वाहिल्या. त्यानंतर फूल आणि बेलाचं पान. गणपती बाप्पांना आवडीचा नैवेद्य म्हणजे गुळ खोबऱ्याचा तोही नैवेद्य दाखवलेला आहे. आता माता पार्वती म्हणून अन्नपूर्णा मातेलाही अभिषेक घातलेला आहे. आदिशक्ती फक्त पाण्याने जलाभिषेक घातलेला आहे. अन्नपूर्णा माता ठेवण्याच्या आधीही, स्थापन करण्याच्या आधीही थोड्याशा अक्षता ठेवून मग माता आदिशक्तीची स्थापना केली. हळदी कुंकू वाहून वटीचे सामान ठेवून बांगड्या, आदिशक्तीचीही पूजा केलेली आहे. या दिवशी माता आदिशक्ती आणि भोळेशंकर म्हणजेच महादेव यांचा विवाह झालेला असतो म्हणून माता आदिशक्तीचीही पूजा केली जाते. आता महादेवांची पिंड घेतलेली आहे. आता पूजा चालत असताना नमः शिवाय नमः शिवाय जप मुखात ठेवायचा आहे. सगळ्यात आधी महादेवांना जलाभिषेक घातलेला आहे. त्यानंतर दुधाने अभिषेक घातला. फक्त पाण्याने अभिषेक घातला मनोभावे तरी चालतो. आता पुन्हा पाण्याने अभिषेक घालून पुन्हा थोड्याशा अक्षता ठेवून महादेवांची फुलं किंवा बेलाचं पान ठेवून महादेवाची पिंड स्थापन केलेली आहे. आता महादेवाची पिंड ठेवत असताना ताम्हणामध्ये ठेवतात, पण इथे जागा कमी असल्यामुळे मी ताम्हणमध्येच अभिषेक घालून महादेवांची पिंड स्थापन केलेली आहे. महादेवांच्या पिंडीवर हळदी कुंकू वाहत नाही म्हणून चंदन महादेवांच्या पिंडीला लावलेला आहे. 108
असे अखंड तांदूळ तेही वाहिलेले आहे. फुलं आणि महादेवांचं आवडीचं म्हणजे मध लावून हे बेलाचं पानं ठेवलेले आहे, वाहिलेले आहे. फुलांनी पिंड सजवलेले आहे आणि फळांचा नैवेद्य देवांना दाखवला आहे. अशा पद्धतीने साधी सोपी मनोभावे महादेवांची पूजा झालेली आहे. धूप दीप लावायचा आहे. त्यानंतर दिव्याने किंवा कापराने सगळ्यात आधी गणपती बाप्पांची आणि त्यानंतर भोलेनाथांची आरती केलेली आहे. अशा पद्धतीने आपली पूजा संपन्न झालेली आहे. विधिवत मनोभावे अशी ही महादेवांची पूजा झालेली आहे.